हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने आमरस बनवलेला आहे. न आंबा पिळायचा किंवा न मिक्सरला फिरवायचा तरीसुद्धा झटपट अगदी दाटसर असा आहे ना आपण आंब्याचा रस बनवलेला आहे. पुरणाच्या चाळणीचा वापर करून आपण रस बनवलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहू शकता मस्त असे आपण इथे आहेत ना 4 आंबे घेतलेले आहेत. मस्त पिकलेले असे आंबे आहेत. आता ह्या पद्धतीने आपल्याला रस बनवायचा आहे ना, तर आंबे आहेत ना जास्त असे मऊ पडलेले नाहीत घ्यायचे, पिकलेले घ्यायचे, पण असे कडक असायला पाहिजेत. तर आंबा स्वच्छ असा आहे ना धुवून घेतलेला आहे. आंबा धुवून घेतलेला आहे, एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आपली आहे ना पुरणाची चाळण घेतलेली आहे. आता ह्या भांड्यावरती पुरणाची चाळण आपली अगदी व्यवस्थित बसते. तर आंब्याचा वरचा जो शेंड्याचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आणि पाहू शकता मस्त असा आंबा आहे ना पिकलेला आहे. आणि ह्या पद्धतीने ना आंब्याची फोड करून घ्यायची. हे बघा, आणि छान असा आंबा आपला आहे ना मस्त असा पिकलेला आहे. जास्त मऊ असलेला आंबा ना नाही घ्यायचा. आणि हे बघा, आता आंब्याची फोड आपण करून घेतलेली अशी उलटी ठेवायची आणि फक्त आपण ज्या पद्धतीने पुरण करतो ना त्याच पद्धतीने ना फक्त असं हे फिरवत राहायचं. थोडासा हाताला जोर द्यायचा आणि अगदी पुरण आपण ज्या पद्धतीनं करतो तसं करत राहायचं. छान असा आंब्याचा रस आहे आपला आहे ना चाळणीमधून खाली पडतो. अगदी एकसारखा असा होतो. काही मिक्सरला लावायची गरज नसते. किंवा आता हा रस बनवला आहे ना तर ह्याच्यामध्ये मी थोडंसुद्धा दुधाचा वापर केलेला नाही आहे किंवा पाणीसुद्धा टाकलेलं नाही, तरीसुद्धा मस्त असा आपला आंब्याचा रस आहे ना तयार झालेला आहे. तर पाहू शकता. आता ही जी वरती जी केसर असते ना आंब्याला आपल्या, ती आपण आहे ना काढून घ्यायची आहे. आता कोळीचं साईड तुम्हाला दाखवते. तर ही वरची जी साईड आहे साल आहे ना आपल्याला, ती साल आहे ना आपण काढून घ्यायची अगोदर. किंवा आंबा पहिल्यांदा मी चिरला आहे ना, तर तुम्हाला जर चिरायचा नसेल तर अगदी पूर्ण अख्ख्या आंब्याची अशी साल काढून घ्यायची आणि चाळणीवरती आपण आहे ना त्याचा रस करून घ्यायचा. पण मी अगोदर अर्धी फोड करून दाखवलेली आहे तुम्हाला. आणि हे बघा, आता ही कोळीची साईट आहे. तर फक्त पुरण ज्या पद्धतीनं करतो त्या पद्धतीने फक्त फिरवत राहायचं. मस्त असा आपला रस आहे ना खाली पडतोय, पाहू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. अजिबात भांड्याचा पसारा होत नाही किंवा मिक्सरला फिरवायची गरज नाही. मस्त आहे बघा, छान अशी कोळीसुद्धा आहे ना अजिबात वेस्टेज आपला रस आहे ना जात नाही. आणि जी राहिलेली साल आहे ना तीसुद्धा आपण छान अशी फिरवून घ्यायची, कारण सालीलासुद्धा आहे ना भरपूर असा गर असतो. तर पाहू शकता बघा, एकसारखा असा आहे ना इथे आपला जो आंब्याचा गर आहे ना तो पडलेला आहे. तर ह्याच पद्धतीने आहेत ना जे आंबे आहेत ना त्याचा छान असा रस इथे मी करून घेणार आहे, पाहू शकता. आता हे जे वरती जे केसर असतंच प्रत्येक आंब्याला, ते जे राहिलेलं आहे ना ते काढून घेऊयात. पाहू शकता. अगदीच तुम्हाला दाटसर वाटत असेल ना तर थोडंसं तुम्ही दूध किंवा थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. आणि कलरसुद्धा बघू शकता तुम्ही, अजिबात काळपट पडत नाही आपला हा रस. मस्त असा कलरही आलेला आहे. छान असा आंब्याचा रस आपला आहे ना इथे तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना थोडीशी साखर आणि वेलची टाकायची. तर इथे मी ना एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि 4 वेलची घेतलेली आहे. वेलची सोलून साखरेमध्ये टाकूयात आणि ही ना मिक्सरला बारीक करून घ्यायची, म्हणजे वेलचीसुद्धा आपली ना बारीक होईल. आता बारीक पावडर आहे ना आपण आपल्या रसमध्ये टाकूयात आणि व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचं. छान असं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे सगळी साखर आहे ना व्यवस्थित अशी मिक्स होईल, पाहू शकता. आणि साखर टाकल्यानंतर आहे ना अजून थोडासा असा पातळसरपणा आहे ना आपल्या रसाला आहे ना आलेला आहे. त्याच्यामुळे अजिबात पाणी किंवा दुधाची गरज नाही.
आणि अगदी छान असा झटपट आंब्याचा रस आपला नाही ते तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आंब्याचा रस करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.